तमाम महाराष्ट्राच्या सामान्य लोकांना व नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे फार मोठं होतं। त्या काळामध्ये मंदिरं असतील, लोकांचं विकास काम असेल, महिला सबलीकरण असेल, या सर्व कामांवर तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आज इथं बघितलं, मी असेल, खासदार साहेब लंके भाऊ असतील, आम्ही दोघं इथं आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या समोर आणि त्यांच्या कार्यासमोर आम्ही नतमस्तक झालो। पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आम्हाला खटकली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एक तर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाच्या इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली, हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं। बघा, आमच्या घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या होत्या, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या होत्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यासमोर आम्ही सर्व नतमस्तक होत होतो आणि मोठ्या प्रमाणे तिथं आलो होतो। आता तुम्ही गाणी ऐका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची इथं खरं तर त्यांची गाणी लावणं, अहिल्यादेवींची, हे जास्त महत्वाचं आहे। पण ही राजकीय गाणी लावणं हे कितपत योग्य आहे? कारण का शेवटी हे सर्व महामानव हे सगळ्या समाजाचे, सगळ्यांचे आहे। पण इथं आल्यानंतर या भूमीत तुम्ही राजकीय गाणी जर एवढ्या महान व्यक्तीसमोर नाही तर जयंती निमित्त लावत असाल, म्हणजे कुठेतरी तुम्ही महामानवांचं राजकारण करताय, हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी खरं आपल्याला म्हणावं लागेल। नाही बघा, आम्ही प्रामाणिकपणे येत असतो, सर्व नागरिक इथे येत असतात। पण काही लोक मुद्दामून राजकीय गाणी लाव, कुठं डान्स गाणं कर, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एवढ्या महान व्यक्तीसमोर, ते सुद्धा जयंती निमित्त, त्या कधीही पटत नाहीत। पण दोन्ही जे सत्ताधारी आमदार आहेत आजचे, त्यांच्या राजकीय गाणी इथं लावणं, कार्यकर्ते इथे येऊन जल्लोष करणं, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, त्याच्या बाबतीतला जल्लोष इथं व्हायला पाहिजे। पण इथं राजकीय जल्लोष होतो, म्हणजे कुठं ना कुठेतरी महामानवांचं पण राजकारण केलं जातं। जयंती निमित्त इथे येऊन नतमस्तक होण्याऐवजी त्या गोष्टीचं सुद्धा राजकारण केलं जातं, असंच आपल्याला म्हणावं लागेल। कुठेतरी खर्च जो आहे तर तो वाढलेला दिसतोय आणि एकीकडे पंतप्रधान म्हणतात खर्च वाचवा आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील, हे सर्व जे महामानव होऊन गेले, त्यांच्या बाबतीत जयंती निमित्त जर खर्च होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। पण जर खर्च कमी करायचा असेल तर राजकीय खर्च तुम्ही कमी करा। जसं आम्ही काल बोललो, सीआयडी कुठंच काही काम करत नाही, ते बंद पाडा, त्याचा खर्च कमी करा। पण या महामानवांच्या जयंतीनिमित्त जो कुठला खर्च असेल तो चांगला आहे, पण जो खर्च होतो त्याचा ऑडिट सुद्धा झालं पाहिजे। म्हणजे जो खरं तर खर्च जो होतोय त्या पद्धतीने व्हायला पाहिजे कार्य काम, नाहीतर इथं जल्लोष हा कुठेतरी खर्च जास्त आणि जल्लोष कमी, नाहीतर कुठेतरी ज्या गोष्टी खऱ्या करायला पाहिजे त्या कमी वाटतात, पण खर्च मोठ्या प्रमाणात झालाय असं कागदावर तरी तिथं दिसतंय। हिंदी कवी संमेलन ठेवलंय। या भागातल्या लोकांना खरं तर मराठी चांगलं समजतंय, मराठी साधी माणसं आहेत, शेतकरी माणसं आहेत, असं असताना लाखो रुपये खर्च करून हिंदी कवी संमेलन, आता हिंदी कवी संमेलन ठेवलं आणि जी व्यक्ती इथं कविता करण्यासाठी आले होते त्यांनी तसं बघितलं तर मोदी साहेबांच्या विरोधातच कविता केलेलं आपण सगळ्यांनी ऐकलेलं। म्हणजे मुद्दामूनच इथं असा कवी आणला गेला जो मोदींवर ताशेरे ओढू शकतो, हे मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं। ते मेलडीवर जास्त बोलत होते। आता मेलडी चॉकलेट आणि मोदी साहेबांचा काय संबंध हे दुनियाला माहिती। म्हणजे एका पवित्र ठिकाणी कार्यक्रम होत असताना आध्यात्मिक कार्यक्रम घेणं, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य सांगणाऱ्या गोष्टी घेण्यापेक्षा कवी संमेलन तुम्ही घेता आणि कवी सुद्धा इथं येऊन मोदी साहेबांचेच कुठेतरी तिथं खिल्ली उडवतात, हे मात्र या ठिकाणी आपल्याला बघावं लागलं। त्यामुळे कार्यक्रम सिलेक्ट करत असताना आध्यात्मिक नाहीतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम धार्मिक खूप मोठं होतं। धार्मिक एखादा कार्यक्रम असेल तरच मला असं वाटतं ते शोभलं असतं। ठीक आहे, शेवटी सत्ताधारी आहेत, त्यांना तिथं खर्च करण्याचा अधिकार आहे, नाहीतर ज्या पद्धतीने करायचं ते करत असतात। पण कुठंच विजन नसेल तर असे सगळे घोळ होतं। खासदार लंके भाऊ असतील, मी असेल, जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात इथं विकास निधी आणला, तो विकास निधी सुद्धा इथं असणारे जे सभापती आहेत, माझे विरोधक,
त्यांनी ती कामं थांबवलेली आहेत. नाही तर आतापर्यंत इथं म्युझियम झालं असतं. सामान्य लोकांची मुलं मुली इथं येऊन म्युझियम मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य बघितलं असतं. घाटाचा खर्च आम्ही मंजूर केला होता, शाळेला खर्च तिथं मंजूर केला होता, पण तिथं कुठेच कामं झाली नाही. आराखडा मंजूर झाला, काम खरं तर मायनस मध्ये जाऊन जास्त मोठ्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे होतं, पण काम जे दिलं गेलं ते प्लस मध्ये गेलं. म्हणजे कुठं ती रिंग केली गेली आणि त्यात सुद्धा असं वाटतं आम्हाला की त्याच्यात पैसा खाल्ला गेला. म्हणजे विकास निधी हा इथल्या परिसराच्या विकासासाठी आहे का कुठेतरी भ्रष्टाचार करण्यासाठी, हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. अहिल्यादेवी होळकर यांचं काम जगभर ओळखलं. याला भाजपा प्रस्तुत करते का? आणि त्यांच्या याच्यावरून त्यांची संस्कृती दिसते. नाही बघा, इथं दोन्ही आमदार जे भाजपचे आहेत, एक तर सभापती असतील आणि जे बाहेरून आलेले आमदार इथं फक्त जयंतीनिमित्त येत असतात, त्या दोघांची राजकीय गाणी इथं लावली होती. मग कुठेतरी ही जी संस्कृती आहे की एवढ्या महान व्यक्तीची जयंती असताना तुम्ही राजकीय गाणी लावता, स्वतःची प्रशंसा करणारी गाणी लावता आणि त्यांचे कार्यकर्ते हुल्लडबाजी इथं करतात, हे त्या ठिकाणी पटणारं नाही, कोणालाही इथं पटलेलं नाही. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर विकास आराखडा 600 कोटीचा मंजूर झालेला आहे, पण तुम्ही एकदा मंदिर जावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं मंदिर, त्याचा कळस बघायचा, त्या कळसावरची साधी झाडं सुद्धा यांना काढता आली नाही. जेव्हा केव्हा आम्हाला जमलं ती आम्ही झाडं काढली, पण मग इथं सरकारी कार्यक्रम घेणं सुरू केल्यानंतर मग जी कामं व्हायला पाहिजे ती तिथं दिसत नाही. त्यामुळे विकास आराखडा हा फक्त कागदावर आहे, कुठंच काही काम तिथं सुरू झालेलं नाही. दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले आहे. आता सुद्धा शिष्टमंडळ तिथे पोहोचले, मध्ये तोडगा निघायला तयार आहे. तर शेवटी कुठलाही सामाजिक कार्यकर्ता, या समाजाचा असो नाही त्या समाजाचा असो, ते आंदोलन करत असताना ते आंदोलन सरकारकडनं सिरियसली घेतलं पाहिजे, त्याला महत्व दिलं गेलं पाहिजे. लवकरात लवकर चर्चा करून काही सिनियर नेत्यांना तिथं पाठवून काहीतरी तोडगा काढणं हे फार महत्वाचं आहे. पण आता सरकारकडनं कुठलाही तोडगा तिथं निघत असताना दिसत नाही. त्यामुळे सरकारने कुठेही अजून एक दिवस न घेता रात्रीच्या वेळेसच हा विषय तिथं संपवावा, नाहीतर उन्हात आंदोलन करणं हे तसं सोपं नाही. कुठल्याही आंदोलकांचं नाहीतर लोकांचं जे पेशन्स आहे त्याचं कुठेही तिथं वाट बघू नये. त्यामुळे लोकांना तिथं आंदोलन करत असताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं, एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर मार्ग काढावा. प्राजक्त तनपुरे जे आहेत भाजपमध्ये गेले, कुठेतरी त्यांच्यावर दबाव होता असं वाटतं, काय नेमकं? तर बघा, ते आता भाजपमध्ये गेलेले, तो त्यांचा तिथं विषय आहे. आम्ही सर्वजण, मी असेल, लंकेभाऊ असेल आणि इतरही सर्व जे कोणी लोक आहेत, लोकांना विश्वासात घेऊन आज रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत. आम्ही आमच्या तलवारी मॅन करून बसलेलो नाही, तलवाऱ्या घेतलेल्या आहेत, पण ते कोणासाठी घेतलं तर सामान्य लोकांसाठी घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तिथं लढत राहू. शेवटी भूमिका घेणं, लढणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. ज्यांना जमतं ते लढतात, ज्यांना जमत नाही ते दुसरीकडे जाऊन त्या ठिकाणी शरणागती पत्करतात असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांना ईडीची क्लीन चिट जी आहे तर ती पण भेटली होती ज्या वेळेला त्यांनी राहुरीतून माघार घेतली होती पोटनिवडणुकीतून. कुठेतरी मग दबावाच वाटतं असं वाटतंय. बघा, आता शेवटी तो तिथं विषय आहे. शेवटी विकासासाठी सगळं करत राहिलो, पण सामान्य लोकांसाठी कोण लढणार? त्यामुळे आज आम्ही जी भूमिका घेत आहोत सामान्य लोकांच्या बाजूची आहे. यामध्ये टोपेंचंही नाव येते, काय चर्चा झाली आहे? तसं काही नाही, नुसतं नावच येते, ती फक्त चर्चा आहे, त्याला काही तथ्य नाही.